हाय फ्रेंड्स, बघा हा आपला माप आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राइब करत जा, बेल आयकनला प्रेस करत जा। आज आपण कॉलर ड्रेसची कटिंग करणार आहोत। फ्रेंड्स बघा, आपण हा कापड घेतलेला आहे। आज आपण कॉलरच्या ड्रेसची कटिंग करणार आहोत। तर कॉलरचा ड्रेस कटिंग करताना बघा आपण असे 4 पदर घेऊ। बघा हे असे 4 पदर घेऊ। बंद भाग आपल्याकडे आहे आणि खुला भाग त्या साइडला आहे। अशी घडी घातलेली आहे आपण। बघा पहिल्यांदा आपण शोल्डरचा माप घेऊ। 15चा शोल्डर आहे, तर आपण 15चा निम्मा भाग करायचा। 15चा निम्मा भाग बघा तुम्ही किती येतोय, 7.5 घेऊ आपण आता। बघा आपण शोल्डर 7.5 घेऊ। बघा 7.5 घेतलाय आपण शोल्डर। आणि गळा आपण 2.5 इंच घेऊ। बघा हा आपण 2.5 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर आपण 15चा आहे, तर त्याचा निम्मा करून 7.5चा घेतलेला आहे। तशीच हाईट पण आपण 7.5च घेऊ। बघा हाईट पण आपण 7.5च घेतलेली आहे। आता बघा आपण छातीचा भाग पूर्ण घेर किती आहे छातीचा हे बघू आपण। छातीचा घेर आहे 37.5 म्हणजे 9 चूक 36 आणि म्हणजे किती येतात 9.5 मध्ये 1 पॉइंट कमी। बघा चौथा भाग। जर आपल्याला चौथा भाग काढता नाही आला तर आपण टेपनुसार असं सेम नेहमी करतो त्याप्रमाणेच आपण टेपचा चौथा भाग करायचा, मग आपला भाग आपल्याला निघतो व्यवस्थित। बघा आपण छातीचा चौथा भाग काढला आणि बघा आपला माप इथपर्यंत आलेला आहे। आता 2 इंच आपण एक्स्ट्रा शिलाईसाठी ठेवू। बघा एक्स्ट्रा शिलाईसाठी आपण 2 इंच ठेवलेले आहे। आता 7.5 ह्या साईडला पण आपण 7.5 मोजून घेऊ असं, आणि हे 7.5 आपण असे जुळवून घेऊ। बघा आपण शोल्डरचा माप असा जुळलेला आहे। आता आपण इथून 1.5 इंचानं बघा इथं 1.5 इंचानं इथून इकडं 1.5 इंचानं मागं माप घेतलं आपण, आणि हा माप आता आपण ह्या मापाला जोडू। बघा आता आपण अशी एक सरळ रेष देऊ। बघा अशी सरळ रेष दिली। बघा हा आपला मेन माप आहे आणि हे 1.5 इंच आपण इकडं माप घेऊन ही रेष पाडलेली आहे। बघा आता काय करायचं, आपण समोरचा आणि पुढचा हे दोन्ही माप सोबत टाकल्यामुळं काय होतंय, आपण 1 इंच हे समोरच्या भागासाठी आणि हा 1.5 इंचाचा जो आहे माप तो मागच्या मापासाठी। बघा तसंच आपण हा माप असं व्यवस्थित आकार करून घेऊ। ह्या साईडला पण असंच आपण बघा आपली ड्रेसची फिटिंग इथंच येत आहे, त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही। बघा इथं पण आपण 3 इंचाच्या वरी जाऊ नये। बघा इथंच यावं लागतं आपल्याला ह्या मापाला पण। आता बघा हा माप पण असाच घेतला आपण, हा माप पण। हे दोन्ही माप झाले आपले। हाईट घेऊ आता। बघा हाईट किती आहे, पूर्ण हाईट आहे आपली 40ची उंची घेतली आपण। आणि बघा खाली आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊ, कारण आपल्याला पट्टी फोल्ड करावं लागते म्हणून आपण 1.5 इंच इथं माप एक्स्ट्रा घेतलेला आहे। आणि 40ची आपली पूर्ण सलवारची उंची आहे। बघा आपण आता इथून ह्या साईडला पण अशी 40 प्लस 1.5 इंच असे माप करून घेतले। आता हे माप आपण जुळवून घेऊ खालचे। बघा आपण हे माप जुळवून घेतलेले आहे, दोन्ही माप जुळवून घेतले। आता बघा जो आपला टेप आहे तो आपण असंच ठेवू। बघा आता इथं कमरेच्या मापासाठी आपण 14ला 1 खूण करू। कितीला आहे कट आपला 20 वर कट, 20ला 1 पॉइंट देऊ। बघा इथं 14ला आणि इथं 20ला हे 2 साईडला आपण हा कटचा घेर आहे पूर्ण, जिथून आपला कट सुरू होईल त्याच्यासाठी हा घेर आहे
त्याच्यासाठी आपण 20ला घेतला, कारण आपला कटची पूर्ण उंची 19 आहे, तर आपला अर्धा पाऊण इंच वरच्या शिलाईसाठी जाणार, म्हणून आपण 20ला घेतलेली आहे. आणि ही कमरसाठी घेतलेली आहे. बघा 34 34.5 बघा 34.5 म्हणजे 8.5 पेक्षा थोडा एक्स्ट्रा. बघा इथे खून केली आपण, 34.5चा चौथा भाग घेतला आपण आणि तिथून 2 इंच. बघा हा 37.5 बघा 37.5चा चौथा भाग घेऊ इथं परत, आणि इथून 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊ. बघा 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला. आता हे माप आपण सगळे असे जोडून घेऊ. बघा हे माप आपण सगळे असे जोडून घेतले. आता बघा इथं आपला माप किती भरतो हे बघू आपण. पहिल्यांदा आपला माप बघा इथे किती भरतो, 11चा भरतो. तशीच जसा तसा टेप असा खाली घ्यायचा आहे. आता हा पण बघा इथं आपण 11ला 1 पॉईंट दिला. बघा आपण 11ला पॉईंट दिला आहे हे इथं. त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो आपण पूर्ण अशी स्ट्रेट अशी एक रेष सरळ घेऊ. बघा कमरेचा साईड आहे, त्या साईडला पण आपण अशी एक रेष घेऊ. म्हणजे हा साईड आहे त्याला पण आपण अशी रेष घेऊ. बघा हा झाला आपला माप. आता आपण गळ्याची उंची हे दोन्ही भाग वेगळे केल्यानंतर घेऊ. बघा पहिल्यांदा हा भाग आपण कट करून घेऊ आणि दोन्ही भाग 2 साईडला काढून घेऊ. नंतर बाकीची एक पण कटिंग करू. बघा आपण काय करू, इथे एक टक्स, कारण हा फिटिंगचा भाग आहे. बघा इथे एक टक्स दिला आपण. त्याच्यानंतर एक कमरेच्या भागाला हा एक टक्स देऊ. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर ही शिलाई आपण खाली अशीच कट करत जाऊ. त्याच्यानुसार सेम हा कपडा आपण बघा हा पण भाग आपण एक्स्ट्रा ठेवला होता. इथं पण एक टक्स देऊ. ठीक आहे. आणि बघा इथं पण आपण एक कटच्या घेरसाठी एक टक्स देऊ. बघा आपले सगळे असे टक्स आपण काढून घेतलेले आहे. आणि आता हा जो भाग आहे आपला, आपण 4 पदरचा घेतला, हा भाग आपण आता मोकळा करून घेऊ असा व्यवस्थित. ही भाग आपण असा मोकळा करून घेऊ. बघा हा आता बॅक साईडसाठी आणि हा फ्रंट साईडसाठी. आता शोल्डर डाऊन करून घेऊ. आपण शोल्डर डाऊन नाही केलेले, पहिल्यांदा आपण शोल्डर डाऊन करून घेऊ. आपण हा शोल्डर अर्धा इंचानं डाऊन करू. डाऊन करू. कॉलरच्या ड्रेसला कंपल्सरी असते हे शोल्डर डाऊन करणं. बघा बघा आता हे भाग आपण दोन्ही साईडचे असे मोकळे केले. बघा आता हा आपला समोरचा साईड आहे. बघा शोल्डर आपण डाऊन केलेला आहे इथं. तसंच आपण हा भाग पण कट करून घेऊ. बघा हा भाग पण आपण कट करून घेतला. आता बघा आपण समोरच्या गळ्याची
उंची टाकू आता। बघा समोरच्या गळ्याची उंची आपल्याला पूर्ण उंची आपल्याला 7 पेक्षा कमी घेणं आहे। 7 पेक्षा कमी, याच्या खाली आपली उंची गेली नाही पाहिजे कॉलरच्या गळ्यासाठी। तर आपण 7च्या आतमध्येच गळ्याला उंची देऊ, असा आकार घेऊ। बघा असा पान आकारासारखा आपण आकार दिलेला आहे इथं। आता हा आपण बघा हे समोरच्या गळ्याची आपण कटिंग केलेली मी तुम्हाला। बघा आता ही समोरचा भाग गळ्याची कटिंग करून घेऊ। 1 इंचाच्या जवळपास खाली अशी हाईट घेऊन असंच आपलं आखून घेऊ असं। बघा अशी आपल्याला एक असा आकार देऊन आपल्याला हा एक कट करून घेणं आहे खाली 1 इंचाने। बघा हा जो बॅक साईडचा गळा आहे तो आपण असं पॉइंट दिला आहे इथं। बघा आता बॅक साईडची पण कटिंग झालेली आहे। आता बाहीची कटिंग करू। बाहीची कटिंग करताना पण असा आपण डबलचा कपडा घेतला आणि डबलचा कपडा घेऊन हा कपडा आपण असा फोल्ड करून घेतला आहे। बघा आता हे बाहीसाठी आपण असा कपडा ठेवलेला आहे। बघा बंद भाग या साईडला आहे, खुल्ला भाग या साईडला आहे। बघा तसंच उंची बघा आपल्या बाहीची उंची किती आहे, 5 आहे। 5 आहे तर आपण खालून फोल्डसाठी 1.5 इंच ठेवू। खालून फोल्डसाठी 1.5 इंच ठेवले आपण। आणि बघा आता आपण इथून 5 इंचाची बाही घेऊ। बघा 5 इंच करेक्ट घेतलंय आपण। ह्या साईडला पण आता टोटल किती होत आहे हे 6.5। तसंच ह्या साईडला पण आपण 6.5 घेऊ। बघा 6.5 घेतलं, इथून 1.5 इंच आखून घेऊ नेहमीप्रमाणे। आणि ह्या साईडनं आपण असे 2.5 इंचाला देऊ 1 पॉइंट। ह्या 2.5 इंचाहून आणखी इथं 1.5 इंचाला परत अशी एक रेष ओढून घेऊ। बघा हा भाग आहे तो असा आपण बाहीला अटॅच करून घेऊ। बघा आता मी बाही कट करून घेते। बघा बाहीचा भाग मी कट करून घेतला आणि इथं मध्य भागाला असा एक पॉइंट दिलेला आहे। बघा आता ही बाही आणि हे माग पुढचा आणि हा भाग मागचा आपली पूर्ण कटिंग झालेली आहे। बघा आपण ह्या ड्रेसची कटिंग केलेली आहे। आता तुम्हाला हा मी शिवून दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओला। जर तुम्हाला माहीत करायचं असेल की हा ड्रेस आपण कसा शिवणार आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।